सर्वांना जय ख्रिस्त. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये, तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सहाय्य करो. आज आपण पवित्र आत्म्याठायी प्रार्थना करणार आहोत. पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कसं बोलवलं पाहिजे ते ऐकणार आहोत. जसा आपला प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे, तसा तो आपल्याला बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो प्रयत्न पवित्र आत्म्याच्या ठायी आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक कामामध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या हृदयामध्ये होत असतो. तर आज आपण आपल्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याला कसं बोलवलं पाहिजे, त्याची वाणी कशी ऐकली पाहिजे आणि त्याच्या मार्गावर कसं चाललं पाहिजे ते ऐकणार आहोत आणि प्रार्थना करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. माझ्या आत्म्याच्या आत्म्या, मी तुझी आराधना करते. मला मार्गदर्शन कर, सहाय्य कर व मला शक्ती दे. माझे सांत्वन कर, माझे कर्तव्य मला सांग, ते पार पाडण्यासाठी मला आज्ञा कर. मी तुला वचन देते की जे तू मला विचारशील, माझ्या जीवनात जे काही घडणार आहे त्याला मी आज्ञाधारक राहील. मला फक्त तुझी इच्छा काय आहे ते सांग. आमेन. हे पवित्र आत्म्या, माझ्यात फुंकर घाल, म्हणजे माझे विचार पवित्र बनतील. माझ्यात हालचाल कर, जेणेकरून माझे कार्य पवित्र बनतील. माझ्या हृदयाजवळ राहा, जेणेकरून मी पवित्र गोष्टींवर प्रेम करीन. ही पवित्र आत्म्या, माझ्या आत्म्याच्या आत्म्या, मी तुझी आराधना करते. मी तुझी पूजा करते. मी तुझ्यासमोर नतमस्तक होते. माझ्या सर्व कामामध्ये मला सहाय्य कर. माझ्या कमकुवतपणामध्ये मला शक्ती दे. माझ्या सर्व अपयशात व माझ्या निराशेच्या वेळी मला समाधानी कर. माझ्या सर्व पापांपासून मला पवित्र कर. माझ्या आजारांपासून, आत्मिक, शारीरिक आणि भावनिक जखमेतून मला बरे कर. येशू ख्रिस्तासाठी जे पित्याने मार्ग दाखवले त्याचा स्वीकार करण्यासाठी मला दिशा दाखव. माझे डोळे व हृदय देवाच्या शब्दासाठी उघड. मला प्रार्थना करण्यास शिकव. ज्याप्रमाणे येशूने प्रेम केले त्याप्रमाणे प्रेम करण्यास मला मदत कर. मला शक्ती दे, जेणेकरून तुझ्या पवित्र कार्याचे मी संरक्षण करू शकेन. मी पवित्र राहण्यासाठी तू माझा सांभाळ कर. आमेन.